नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या तीन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये पुढील आठवड्यात कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो, चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स येऊ शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं, यासारख्या अनेक विषयांचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं आपल्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झालं आणि पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकतं याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन करतोय. आता काल ज्या वेळेला आपण विश्लेषण केलं होतं आजच्यासाठी, तेव्हा मी तुम्हाला असं म्हटलं होतं की निफ्टी 50 मध्ये अजून थोडीशी डाऊन मुवमेंट बाकी आहे, एक फायनल डाऊन मुवमेंट बाकी आहे आणि निफ्टी 50 ह्या लेवल पर्यंत येऊ शकतं. 25,625 असेल, 25,575 असेल, 25,540 असेल, ह्या लेवल पर्यंत येऊ शकतं. मात्र त्याचबरोबर मी ज्या वेळेला बँक निफ्टीचं विश्लेषण केलं होतं, त्यावेळेला बँक निफ्टीचं विश्लेषण करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की बँक निफ्टीची टार्गेट वर आहेत, निफ्टीची टार्गेट खालच्या दिशेनं आहेत. त्यामुळे जोपर्यंत दोन्ही इंडेक्स एकमेकांना सिंक होत नाहीत, तोपर्यंत आपल्याला सकाळच्या वेळेला सावध राहणं आवश्यक आहे. हे मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं. झालं काय, आज थोडंसं गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यावर खाली येण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यानंतर जास्त काही खाली येऊ शकलं नाही आणि आणखीनच वर गेलं. म्हणजे इकडे खाली येणार असं जे आपल्याला वाटत होतं, ही काही मूव्हमेंट झाली नाही आणि त्यानंतर आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला. हा बाउन्स सुद्धा कुठपर्यंत होऊ शकतो हे मी सांगितलेलं होतं. जे वेबिनार अटेंड केलेले जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी जो ग्रुप बनवला आहे, त्या ग्रुपमध्ये आणि ज्यांनी चॅनल मेंबरशिप घेतलेली आहे, त्यांना हे मी सांगितलं होतं की हे कुठपर्यंत जाऊ शकतं आणि आपण इथे एक परफेक्ट टायमिंग दिलेला होता की ही जी आपल्याला तेजी होती हे कधी रिव्हर्स होणार, बरोबर? आणि बरोबर त्या जे काही टायमिंग दिलं होतं त्या टायमिंग नंतरच आपल्याला हे रिव्हर्सल व्हायला लागलं. त्याचबरोबर त्या ग्रुपवर आपण रिव्हर्सलच्या लेवल सुद्धा देतो आणि त्या आठवड्याच्या सुरुवातीलाच देतो. असं नाही की आज शुक्रवार आहे, शुक्रवारसाठी वेगळी लेवल आहे. तशा वेगळ्या लेवल पण असतात. पण आत्ता आपण सॅम्पल म्हणून त्या रोजच्या लेवल देत नाही. वीकली लेवल मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये देत असतो. तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता की 25,875 च्या जवळची लेवल होती. त्या ग्रुपवर तुम्हाला एक्झॅक्ट लेवल बघायला मिळू शकेल. ते टायमिंग आणि ती लेवल आल्या आल्या आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं. ओके, जे आपण आधीच प्रेडिक्ट केलं होतं. त्यानंतर साधारण ह्या एरियामध्ये आल्यावर एक बाउन्स येऊ शकतो, हे पण सांगितलं होतं. त्या पद्धतीनं बाउन्स आला. मात्र हा बाउन्स एक लेवल दिली होती त्या लेवलच्या वर टिकला नाही. तो जर टिकला असता तर मग आणखीन तेजी आपल्याला बघायला मिळाली असती. ते न टिकता परत सेलिंग आलं, त्यामुळे आणखीन सेलिंग आपल्याला इथे बघायला मिळालं. अशा रीतीनं काय झालं की सुरुवातीच्या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जी झालेली तेजी होती, ती जवळ-जवळ सगळी तेजी नंतर आपल्याला निघून जाताना बघायला मिळाली आणि साधारण जिथे ओपनिंग झालं होतं त्याच्याच आसपास आपल्याला येऊन चार्टवर क्लोजिंग झालेलं बघायला मिळतंय. तर अशा प्रकारे निफ्टी 50 मध्ये आपल्याला आज मूव्हमेंट होताना बघायला मिळाली. आता आपण काय करूया, या सर्व लेव्हल्स काढून टाकूया आणि निफ्टी 50चं विश्लेषण
वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली टाइम फ्रेम मध्ये करतोय आणि त्यानंतर आपल्याला डेली टाइम फ्रेम मध्ये करायचं आहे. इथे आपण बघू शकता की मागच्या आठवड्यामध्ये एक खूप मोठी मूवमेंट आपल्याला बघायला मिळाली होती आणि त्यानंतर आपल्याला असं वाटत होतं कदाचित इथून आपल्याला आणखीन सेलिंग येईल. त्या पद्धतीनं आठवड्याच्या सुरुवातीला ते सेलिंग आलं पण आणि त्यानंतर हळूहळू रिकव्हरी होत होत आपल्याला काल आज अशी रिकव्हरी होत शेवटी पुन्हा एकदा खाली येऊन जवळजवळ एक डोजी कॅन्डल बनवून आपल्याला ह्या आठवड्यामध्ये निफ्टी 50 मध्ये क्लोजिंग बघायला मिळालंय. ऍक्च्युली बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये सध्या खूप फरक पडलेला आहे. तुम्हाला आता जे विश्लेषण होईल त्यामध्ये तुम्हाला हे सर्व लक्षात येईल. तर आता डोजीचा अर्थ काय असतो? तर डोजीचा अर्थ जेव्हा आपल्याला अशा प्रकारची प्राइस ऍक्शन दिसते आणि ती मोठी एक मुवमेंट झाल्यानंतर दिसते. तुम्ही बघू शकता मागच्या आठवड्यात खूप मोठं सेलिंग झालं होतं आणि त्यानंतर ही डोजी कॅन्डल बनली आहे. तर मोठ्या मुवमेंट नंतर मार्केटमध्ये एक साइडवेज मुवमेंट होते आणि त्यामुळे आपल्याला अशा प्रकारचं डोजी कॅन्डल बघायला मिळतं. ही एक प्रकारची पॉज मुवमेंट असते. म्हणजे काय? ह्याच्यानंतर दोन गोष्टी आहेत. जर हा हाय ब्रेक झाला तर तेजी होऊ शकते. हा लो ब्रेक झाला तर मंदी होऊ शकते आणि जोपर्यंत हाय आणि लो काहीच ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला व्होलाटाईल मुवमेंट म्हणजे साइडवेज मुवमेंट बघायला मिळू शकते. तर त्यामुळे आता पुढच्या आठवड्यात जोपर्यंत हा हाय ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित तेजी बघायला मिळणार नाही किंवा जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित मंदी बघायला मिळणार नाही. कदाचित काय होईल? कदाचित आपल्याला थोडंसं वर जाऊन मग खाली येताना बघायला मिळेल. जे मी मागचे अनेक दिवस सांगतोय आणि त्या दृष्टीनं आपल्याला हळूहळू किंमत वर चालली होती पण लगेच आज खाली आलेली आहे. कदाचित सोमवारी आणखीन एकदा वर जाऊन मग आपल्याला खाली येऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आपल्याला आता दिसतंय. तर हे झालं वीकली टाइम फ्रेमवर निफ्टी 50चा चार्ट आपल्याला काय सांगायचा प्रयत्न करतोय. इथे आपल्याला पॉज दाखवायचा प्रयत्न करतोय. या आठवड्यामध्ये आपण जर ओव्हरऑल आठवड्याची मूव्हमेंट बघितली तर आपल्याला दोन्ही बाजूला मूव्हमेंट झाली आणि ओपनिंगच्या आसपासच क्लोजिंग बघायला मिळालंय. आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेमवर. डेली टाइम फ्रेमवर निफ्टी 50चा चार्ट आपल्याला काय सांगतोय? तर डेली टाइम फ्रेमवर सुद्धा तुम्ही जर बघितलं तर ग्रेवस्टोन डोजी नावाचा जो डोजीचा प्रकार असतो तो आपल्याला इथे बघायला मिळाला. जिथे ओपन झालं तिथेच क्लोज झालं. खालच्या बाजूलाच ओपन झालं होतं. वरच्या बाजूला एक मोठी मूव्हमेंट पण झाली आणि त्यानंतर येऊन जिथे ओपन झालं त्याच आसपास क्लोज झालेलं आपल्याला दिसतंय. आता ही जी ग्रेवस्टोन डोजी असते ही मात्र निगेटिव्ह असते. नॉर्मल डोजी जर असेल तर ती पॉझिटिव्ह असते, मात्र ग्रेवस्टोन डोजी जी असते ती निगेटिव्ह असते. मागचे 2 दिवस सातत्यानं आपल्याला काय होतंय? वरच्या बाजूला बाउन्स येतोय पण पुन्हा सेलिंग येते. बाउन्स येतोय पण पुन्हा सेलिंग येते. तुम्ही ह्या 2 दिवसाचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हायर हाय बनतोय. आपल्याला लोअर लो सॉरी हायर लो सुद्धा बनतोय. म्हणजे हायर लो हायर हाय असं फॉर्मेशन होतंय. म्हणजे हे खरं म्हणजे तेजीचं फॉर्मेशन आहे. पण प्रत्यक्षात किंमत वर क्लोज होत नाहीये. तर त्यामुळे आपल्याला काय होतंय? थोडंसं शेवटच्या सत्रात दुपारनंतरच्या सत्रामध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळते आणि त्यामुळे किंमत जरी वर गेली तरी पुन्हा खाली येताना आपल्याला दिसते. आता अशा वेळेला करायचं काय? तर अशा वेळेला तुम्हाला आता आपण वीकली टाइम फ्रेमवर तर बघितलं. आता डेली टाइम फ्रेमवर मी तुम्हाला काय करतोय? हा जो लो होता आपण इथे गुरुवार म्हणण्यापेक्षा बुधवारचा कारण गुरुवारी सुट्टी होती. बुधवारचा जो लो होता आणि आज शुक्रवारचा जो हाय आहे हे दोन लेवल आता आपण मार्क करून ठेवायच्या. कारण काय झालंय ह्या एरियामध्ये व्होलाटाईल मुवमेंट झाली आहे. आपल्याला अगदी बाकी काही समजत नसेल आणि आपल्याला ह्याच्यावर निर्णय घ्यायचा असेल तर फक्त एवढ्या दोन लेवल जरी आपण मार्क करून ठेवल्या तर ह्या लेवलच्या वर गेलं तर आपल्याला तेजीचा विचार करता येऊ शकतो. ह्या लेवलच्या खाली आलं तर आपण मंदीचा विचार करू शकतो. एवढं आपल्याला व्यवस्थित लक्षात येऊ शकतं. फक्त किंमत नुसती वर जाऊन उपयोग नाही तर वर टिकली पाहिजे. नेक्स्ट कॅन्डलनं त्याला ब्रेक केलं पाहिजे. तर अशा प्रकारचं आपल्याला प्राइस ऍक्शन आता इथे दिसते. कारण दोन्ही दिवस काय होतंय? मुवमेंट होत आहेत वरच्या बाजूनं, प्रयत्न होत आहेत पण टिकत नाहीये. तर त्यामुळे आता आपल्याला थोडंसं एक रेंज मिळते आणि रेंज ब्रेकआउट नंतर आपल्याला एक चांगली मुवमेंट निफ्टी 50 मध्ये आणि असं जेव्हा होतं ना ह्याला आपण कॉन्ट्रॅक्शन असं म्हणतो. हळूहळू काय होतंय बघा, किंमत म्हणजे तुम्ही जर इथनं असं जर एक हे काढायचं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की किंमत एक ट्रायंगल बनवते. म्हणजे पूर्वी एवढी व्होलॅटिलिटी होती, आता व्होलॅटिलिटी कमी होत चालली आहे. बरोबर? तर एखाद 2 दिवस अजून होऊ शकतं आणि त्यानंतर काय होईल? मग एक तर वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं आपल्याला
ब्रेकआउट बघायला मिळेल आणि त्या ब्रेकआउट नंतर एक मोठी मुवमेंट आपल्याला पुन्हा बघायला मिळेल. ती ज्या दिशेनं होईल त्या दिशेनं मोठी मुवमेंट होणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. सध्या काय होतंय, आपल्याला कॉन्ट्रॅक्शन होताना बघायला मिळते. स्प्रिंग आपल्याला दाबली जाताना दिसते. ती सुटेल त्यानंतर एकदम मोठं मुवमेंट आपल्याला दिसू शकेल. तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये वरची 3 टार्गेट दिलेली होती. आता काय वाटू शकतं तुमच्यापैकी कुणाला, तर म्हणजे असे पण काही सदस्य आहेत त्यांना असं वाटतं की अरे, निफ्टीचं खालच्या टार्गेट्स दिली आहेत, बँक निफ्टीची वरची टार्गेट द्या. खाली गेलं तर निफ्टीचं बरोबर येईल, वर गेलं तर बँक निफ्टीचं बरोबर येईल. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, विश्लेषण इतकं सोपं नसतं, बरोबर. आणि इथे दरवेळेला काही आपण असं निफ्टीचं वर म्हणजे निफ्टीचं खाली किंवा बँक निफ्टीचं त्याच्या म्हणजे एकमेकांना विरोधी असं देत नाही. ज्या वेळेला असा फरक असतो त्यावेळेला मी स्पेसिफिकली तुम्हाला सांगतो की आपल्याला निफ्टीमध्ये वेगळं चित्र दिसतंय, बँक निफ्टीमध्ये चित्र वेगळं दिसतंय. अशा वेळेला सावध होणं आवश्यक आहे. जोपर्यंत निफ्टी आणि बँक निफ्टी एक सिंक होत नाहीत, एका दिशेनं जात नाहीत, तोपर्यंत आपल्याला सावध राहणं आवश्यक असतं. तर काय झालं, आज आज तुम्ही इथे बघू शकता की इथनं वरचीच टार्गेट अपेक्षित होती. तर हे पहिलं टार्गेट आलं, दुसरं टार्गेट आलं, तिसरं टार्गेट आलं आणि तरी सुद्धा वर गेलं. आता कधी कधी काय होतं, आपल्याला प्रश्न पडतो की अरे, ही जर फायनल टार्गेट आहेत तर मग ह्याच्यापेक्षा सुद्धा वर का गेलं, इथेच कुठेतरी एम पॅटर्न का नाही बनला. तर त्याचं कारण असं असतं की मोठ्या टाइम फ्रेमवर कदाचित इथे कुठेतरी आपल्याला आणखीन मोठ्या टाइम फ्रेमवरची टार्गेट असू शकतात. तर त्यामुळे ते वरपर्यंत गेलं. आता पुढचा व्हिडिओ जो येईल सोमवारसाठीचं स्पेसिफिक विश्लेषण जे असेल, त्यामध्ये तुम्हाला त्या एक्झॅक्ट लेवल सांगेन, मेक ऑर ब्रेक लेवल कुठे बनली आहे ती सांगेन आणि तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता पुढच्या आठवड्यामध्ये. तर त्यामुळे आता काय झालं, थोडंसं हे एक्सटेंड जरी झालं असलं तरी त्यानंतर लगेच सेलिंग आलं आणि ह्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेताना आपल्याला बघायला मिळालं आणि पुन्हा बाउन्स झाला. म्हणजे तुम्हाला इथे काय लक्षात येते बघा, बँक निफ्टीमध्ये तेजी झाली, एक प्रॉफिट बुकिंग आलं आणि परत बाउन्स झाला. निफ्टीमध्ये काय झालं होतं, निफ्टीमध्ये एक तेजी झाली, प्रॉफिट बुकिंग आलं, छोटासा बाउन्स आला आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग आलं. अशा प्रकारचं निफ्टी आणि बँक निफ्टी सध्या आपल्याला एकमेकांना कॉन्ट्राडिक्ट करताना, म्हणजे एकमेकांच्या विरोधात चालताना आपल्याला दिसून येते. तर अशा वेळेला थोडंसं सावध राहणं अपेक्षित असतं. तर माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल की आज जी मुवमेंट झाली आहे ती वरच्या दिशेनं का झाली, जे आपण आधीच सांगितलेलं होतं. आता आपल्याला काय करायचं, ह्या सर्व लेबल्स आहेत ह्या काढून टाकायच्या आहेत आणि आता बँक निफ्टीचं विश्लेषण आपल्याला वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये करायचं आहे. आता तिथे बघितलं तर आपल्याला काय दिसत होतं, निफ्टीमध्ये आपल्याला ती जी कॅन्डल बनली होती ती आपल्याला डोजी कॅन्डल बनलेली होती. इथे जर बघितलं तर इथे स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बनली आहे आणि मी थोडंसं झूम करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मागच्या 2-3 आठवड्यावर जर तुम्ही लक्ष टाकलं तर तुमच्या काय लक्षात येतंय, साधारण आपल्याला हा हाय बनलेला दिसतोय याच्या आसपास लो बनलेला दिसतोय. मागच्या 3 आठवड्यांपासून आपल्याला असं लक्षात येतंय की तेजी झाली, मंदी झाली आणि परत तेजी झाली. म्हणजे ह्याच एरियामध्ये आपल्याला काय होतंय, व्होलाटाईल मुवमेंट होताना बघायला मिळते. म्हणजे साधारण 60,400 च्या आसपास हाय बनतोय आणि खाली बघितलं तर 58,500 च्या आसपास लो बनतोय. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या रेंजमध्ये मागचे 3 आठवडे अडकलेलं दिसतंय आणि तुम्ही हेच जर थोडंसं आणखीन एक्सटेंड केलं तर तुमच्या खरी स्टोरी लक्षात येईल की आणखीन मागे जर गेलात तर मागचे म्हणजे हा आठवडा सुद्धा जर प्रॉपर घ्यायला गेलात तर मग हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 9 आठवडे बँक निफ्टी वरच्या बाजूला येऊन आपल्याला हँग होताना दिसतंय, साइडवेज होताना आपल्याला बघायला मिळतंय. अशा वेळेला काय होतं, इतकं कॉमन जर एकाच एरियामध्ये राहत असेल तर ज्या वेळेला ह्याचं ब्रेकआउट येईल, कदाचित काय होईल, एक फेक ब्रेकआउट येईल आणि त्यानंतर खऱ्या बाजूनं ब्रेकआउट येईल. म्हणजे फेक ब्रेकआउट याचा अर्थ काय, कदाचित इथनं वर जाताना दाखवलं जाईल आणि मग खाली मोठे मूव्हमेंट होईल. तर असं होतं किंवा उलटं होईल. इथून आणखीन एक व्होलाटाईल मूव्हमेंट आपल्याला बघायला मिळेल. मी साधारण अंदाजे तुम्हाला इथे काढून दाखवतोय की एक व्होलाटाईल मूव्हमेंट बघायला मिळेल की इथून खाली येईल, ब्रेकआउट होतोय असं दाखवेल आणि जो यू टर्न येईल त्यानंतर एक मोठी तेजी होईल.
असं काहीतरी सुद्धा होऊ शकतं. ही गोष्ट सुद्धा आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. म्हणजे मागचे जवळ-जवळ 9 आठवडे, 9 आठवड्याचा अर्थ जवळ-जवळ 2 महिन्यापेक्षा जास्त काळ किंवा 2 महिन्याचा काळ आपण बघितलं तर बँक निफ्टी एकाच रेंजमध्ये राहताना दिसते. रेंज आपल्याला खूप मोठी नाहीये बँक निफ्टीचा विचार केला तर, पण तसं बघायला गेलं तर आपल्याला साधारणपणे 1,500 पॉइंटच्या आसपासची ही रेंज दिसते. तर ह्या रेंजमध्ये आपल्याला कंटिन्युअस बँक निफ्टी राहताना दिसते. तर त्यामुळे जोपर्यंत आता रेंज ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत व्होलाटाईल मुवमेंट सुरूच राहणार ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर हे झालं वीकली टाइम फ्रेमवर बँक निफ्टीचा चार्ट कसा दिसतोय. आता आपण जाऊया डेली टाइम फ्रेमवर. डेली टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघितलं तर डेली टाइम फ्रेमवर आपल्याला एक गोष्ट दिसते जी मी नेहमी सांगतो आणि काही काही सदस्यांना म्हणजे ज्यांना जे आपण काय म्हणूया त्यांना आता मी काही नाव ठेवत नाही किंवा त्यांना काही विशेषण देत नाही. पण काही सदस्यांना असं वाटतं की त्यांनाच खूप जास्त कळतं. तर त्यांना असं वाटतं की सारखं डब्ल्यू पॅटर्न आणि एम पॅटर्न काय असतं. इथे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय आणि ब्रेकआउट देखील आलेला आहे. ब्रेकआउटची कॅन्डल आहे. हा हाय ब्रेक केला तर आणखीन तेजी होऊ शकते. अशा प्रकारचं आपल्याला आता डेली टाइम फ्रेममध्ये चित्र दिसायला लागलंय. तर त्यामुळे इथे आपल्याला काय होतंय डब्ल्यू पॅटर्न बनलाय आणि तेजी होताना डब्ल्यू पॅटर्नच बनून होते. हे तुम्हाला आता इथे सुद्धा पुन्हा एकदा दिसतंय. तर आता ह्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचंय हा जो हाय आहे हा हाय आपल्याला ब्रेक होतोय का आणि ह्याच्यावर क्लोजिंग येतंय का टिकतंय का हे बघणं आपल्याला आता आवश्यक आहे. ते झालं तर मग काय होईल नॅचरली जर तुम्ही इथे बघितलं तर ह्या आसपास आपल्याला काय दिसतंय हाय दिसतोय. पूर्वीचा स्विंग हाय दिसतोय. तो सुद्धा मग जर ब्रेक झाला तर मग काय होईल आपण असं म्हणू शकतो की एका लेवलला आलं, रेझिस्टन्स घेतला, खाली आलं आणि पुढच्या वेळेला ती रेझिस्टन्स ब्रेक करून आपण वर गेलो. अशा प्रकारची मूव्हमेंट सुद्धा होऊ शकते. मात्र आता हा जो एरिया आहे म्हणजे तुम्ही आता ही लेवल व्यवस्थित काढून बघा आणि ही जी लेवल आहे हा एरिया आता थोडासा रिस्की पण आहे. कधी-कधी काय होतं एक छोटीशी अशी स्पाइक जाते आणि त्यानंतर किंमत येऊन अशी खालच्या बाजूला आपल्याला रेड कॅन्डल बनवताना सुद्धा बघायला मिळू शकते. तर त्यामुळे थोडं सावध राहणं आवश्यक आहे. जोपर्यंत ह्याच्यावर प्रॉपर टिकत नाही, तोपर्यंत कारण हा रेझिस्टन्स झोनमध्ये आता आपण आलेलो आहोत. तर त्यामुळे अशा ठिकाणी आपल्याला सावध राहणं आवश्यक असतं. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या 2 इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये आपल्याला त्याचे चार्ट्स काय सांगायचा प्रयत्न करतायत आणि आपण काय विश्लेषण करू शकतोय, हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण करायचंच आहे. मात्र त्यापूर्वी आपल्या जॉइन YouTube चॅनल मेंबरशिप विषयी म्हणजे जॉइन बटन विषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. आता तुम्ही काय करू शकता आपल्या YouTube चॅनलवर जॉइन बटन क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. ही मेंबरशिप तुम्हाला ह्या मेंबरशिपमध्ये आपण 4 प्रकार केलेले आहेत. वेगवेगळी त्याला फी स्ट्रक्चर ठेवलंय. ब्रॉन्झ मेंबर आहे, सिल्वर मेंबर आहे, गोल्ड मेंबर आहे आणि प्लॅटिनम मेंबर आहे. मॅक्झिमम सदस्यांनी ज्यांनी ज्यांनी ही मेंबरशिप घेतली आहे त्यांनी एक तर गोल्ड मेंबरशिप घेतली आहे किंवा प्लॅटिनम मेंबरशिप घेतलेली आहे. तर ह्या मेंबरशिपमध्ये आपल्याला काय काय फॅसिलिटीज असणार आहेत ते तुम्ही जॉइन बटनला जेव्हा क्लिक कराल तिथेच तुम्हाला बघता येईल. आपल्या YouTube चॅनलचं जे सबस्क्राईब बटन असतं प्रत्येक YouTube चॅनलला एक सबस्क्राईब बटन असतं बघा. त्याच्या शेजारीच आता हे जॉइन नावाचं बटन तुम्हाला दिसायला लागलं असणार. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही नुसतं चेक करायचं असेल तरी चेक करू शकता. पण तुम्हाला ती YouTubeचं बटन आहे. YouTube तुम्हाला त्याची पुढची माहिती देतं. तुम्हाला जर समजा ही मेंबरशिप घ्यायची असेल, तर ती फी सुद्धा YouTubeला भरावी लागणार आहे. तर जर समजा तुम्हाला माझ्याकडून ह्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा WhatsAppचा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवर तुम्ही मला ह्या चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती विचारू शकता. मी तिथे तुम्हाला अधिक माहिती WhatsApp मेसेजद्वारे पाठवून देईन. तर हे झालं आपल्या YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण काय करूया, आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी सेन्सेक्सचा चार्ट ओपन करतोय. आता काल जसं आपण निफ्टीमध्ये आणि बँक निफ्टीमध्ये बघितलं, सेन्सेक्समध्ये सुद्धा खालचीच 3 टार्गेट तुम्हाला दिलेली होती. मात्र ही टार्गेट काही आली नाहीत आणि आपल्याला जसं मी सांगितलं होतं, कारण ते आपल्याला कॉन्ट्राडिक्ट करत होतं निफ्टी आणि बँक निफ्टी. तर बँक निफ्टीच्या दिशेनं तिन्ही इंडेक्स सकाळच्या सत्रात गेले. सेम जसं आपल्याला निफ्टीमध्ये झालंय तसंच्या तसं झालं.
परफेक्ट त्या वेळेला झालं, त्या लेव्हलला झालं. आता आपण काय सेन्सेक्स मधल्या लेव्हल देत नाहीये, पण वेळ माहिती होती, त्या वेळेला बरोबर रिव्हर्सल झालं. त्यानंतर इथून सुद्धा आपल्याला मुवमेंटचा विचार झाला, मात्र इथे सुद्धा आपल्याला वरच्या बाजूला जी मुवमेंट लेवल दिली होती त्याच्यावर टिकलं असतं तर आपल्याला ह्याच्यामध्ये आणखीन तेजी बघायला मिळाली असती. मात्र तिथे न टिकल्यामुळे पुन्हा एकदा सेलिंग होताना आपल्याला बघायला मिळालं. तर अशा प्रकारे जसं निफ्टीमध्ये झालं तशीच प्राइस ऍक्शन सेम टू सेम आपल्याला सेन्सेक्स मध्ये बघायला मिळाली आहे. त्यामुळे इथे मी तुम्हाला जास्त काही वेगळं सांगणार नाही. आता आपण काय करूया, आता आपण ह्या चार्टचा, सेन्सेक्सच्या चार्टचा वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये अभ्यास करूया. आपल्याला हे चार्ट काय सांगायचा प्रयत्न करतायत ते समजून घेऊया. आता त्याआधी काय करतो, मी ह्या सर्व लेबल्स वगैरे आहेत ह्या पुसून टाकतो, डिलीट करून टाकतो. आता तुम्ही जर बघितलं तर इथे सुद्धा सेम टू सेम निफ्टी सारखा आपल्याला चार्ट दिसतोय. मात्र इथे मी तुम्हाला एक क्लिअर कट गोष्ट सांगितली होती मागच्या आठवड्यात सुद्धा, ती लक्षात घ्या. काय झालं होतं, इथे आपल्याला एम पॅटर्न बनलेला आहे, त्यामुळे इथे सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता जास्त आहे. हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. जेव्हा जेव्हा आपल्याला टॉपला एम पॅटर्न दिसतो किंवा बॉटमला डब्ल्यू पॅटर्न दिसतो, तेव्हा सावध व्हायचं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे एम पॅटर्न तयार झालाय, पहिला हाय वर आहे, दुसरा हाय लो आहे, म्हणजे पहिला हाय हायर आहे, दुसरा हाय लोअर आहे. त्यानंतर ही लेवल ब्रेक झालेली आहे आणि त्याचं आपल्याला लो सुद्धा, ज्या कॅन्डलनं ती ब्रेक केली त्याचा लो सुद्धा ब्रेक झालेला आहे. त्यामुळे आता आपल्याला इथे क्लिअर कट दिसतंय सेन्सेक्स मध्ये की बेअरिश मुवमेंट होऊ शकते. अर्थात आज सुद्धा थोडंसं आपल्याला डोजी टाईपचं दोन्ही बाजूची मुवमेंट बघायला मिळाली. मात्र येणाऱ्या काळात आता हा जो डोजी बनलाय, ह्या डोजीचा हाय आणि लो फार महत्वाचा असणार आहे. जर समजा हा हाय ब्रेक झाला तर आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळेल. जर हा लो ब्रेक झाला तर मात्र काय होईल, आणखीन मंदी बघायला मिळेल. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर हे झालं आपल्याला वीकली टाइम फ्रेम मध्ये सेन्सेक्सचं विश्लेषण. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन करूया. डेली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर आपल्याला इथे क्लिअर कट दिसतंय की शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे. आपण जर ह्याच्यामध्ये बघितलं निफ्टीमध्ये, तर निफ्टीमध्ये आपल्याला ग्रेवस्टोन डोजी दिसतोय. मात्र इथे काय दिसतंय, इथे शूटिंग स्टार बनलंय. म्हणजे आपल्याला काय झालं होतं, आपल्याला इथे लो बनल्यानंतर थोडंसं तेजी झाली, खाली आलं, परत वर गेलं, परत खाली येतंय. इथे छोट्या टाइम फ्रेमवर एक एम पॅटर्न बनू शकतो. जर हा एम पॅटर्न बनला तर आणखीन सेलिंग होऊ शकतं. तर त्यामुळे थोडंसं आपल्याला डेली टाइम फ्रेमवर सुद्धा सावध राहणं आवश्यक आहे. हा जो काही लो असेल त्याच्या क्लोज, त्याचा समजा ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग आलं सोमवारचं, आणि त्याचा लो जर मंगळवारी तोडला गेला तर मग हे सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. तर त्यामुळे थोडंसं सेन्सेक्स मध्ये जरी निफ्टी सारखंच असलं तरी निफ्टीपेक्षा थोडं थोडं वेगळं आहे, ही पण गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची आहे. तर माझ्या मते तुम्हाला सेन्सेक्सचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये केलेलं विश्लेषण लक्षात आलं असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या तीन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण केलं. आपण आता या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा. व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगू शकता. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.